नाशिकच्या पेठ तालुक्यातील गावंतपाड्यातील यशवंत गावंडे यांनी माळरानावरती नैसर्गिक पद्धतीने आंब्याची बाग फुलवली आहे। सघन पद्धतीने 100 रोपांची लागवड 3 वर्षांपूर्वी गावंडे यांनी केली आहे। या आंबा बागेपासून त्यांना यंदा 45,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले। त्यामुळे त्यांनी यंदा 3 एकरामध्ये केसर आंब्याची लागवड केली आहे। या बागेत त्यांनी आंब्यासोबत पेरू, लिंबू, शेवगा अशा बहुविविध पिकांची लागवड केली आहे। आज आपण यशवंत गावंडे यांच्या आंबा शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये जाणार आहोत। नाशिकचा पेठ तालुका हा आदिवासी बहुल तालुका। या तालुक्यातील शेतकरी भात, नागली, भगर यासारखी पिकं घेतात। याच तालुक्यातील गावंडपाड्यातील यशवंत गावंडे एसटी महामंडळात कार्यरत होते। एसटी महामंडळात असतानाही त्यांनी शेतीत विविध प्रयोग केले। तसंच शेतीपूरक मत्स्यपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय केले। 2013 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ शेती करण्यास सुरुवात केली। आम्ही 2013ला सप्टेंबर 13ला एसटीच्या लेखाकार पदावरून निवृत्त झाल्यानंतर पूर्णपणे शेतीला वाहून घेतलेलं आहे। यापूर्वी मी वडिलांबरोबर, आमच्या कुटुंबाबरोबर, भावांबरोबर शेती करतच होतो, परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतर आणि शेतीत थोडी विभक्त झाल्यामुळे नंतर मी या ठिकाणी शेतीमधून अधिक काय आपल्याला चांगलं करता येईल यासाठी प्रयत्न करतो आहे। आणि मी शेतीमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग यापूर्वी केलेले आहेत। मी कुक्कुटपालन केलं, मत्स्यपालन केलं। आमच्यात कुटुंबाचं जे मत्स्यतळं होतं त्याच्यामध्ये 15 ते 20 किलोचे मासे आम्ही वाढवलेले होते। अनेक प्रकारचे व्यवसाय करत असताना दुग्ध व्यवसाय केला आणि हे सगळं करत असताना आमची काही जमीन धरणात संपादित झाल्याने बरेचसे व्यवसाय मला नाईलाजाने बंद करावे लागले। नंतर याच्यामध्ये मी भूमिहीन झालो आणि ही जमीन आम्ही एकत्र असताना दुसरी विकत घेतली आणि तिच्यामध्ये आता शेतीचे वेगवेगळे प्रयोग करत आहे। पारंपरिक शेतीपासून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं त्यांनी फळबाग लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला। आंबा पिकापासून चांगलं उत्पन्न मिळत असल्यानं त्यांनी आंबा लागवड करण्याचं ठरवलं। त्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी विविध जातीची 100 रोपं आणली। 3 वर्षांपूर्वी गावंडे यांनी सघन पद्धतीनं आंब्याची लागवड केली। मी मुक्त विद्यापीठाकडून काही वेगवेगळ्या जातीचे आंबे आणले होते आणि जवळजवळ 100 आंबे मी माझ्या शेतात एका प्लॉटमध्ये लावलेले आहेत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे आंबे आहेत। त्याच्यामध्ये वनराज आहे, सिंधू आहे, आम्रपाली आहे, तोतापुरी आहे, असे की जे या ठिकाणी नाहीत आणि ते वेगळे आहेत आणि तेही आत्ताही तुम्हाला ते काही दिसतील। तर अशा पद्धतीने ज्यावेळेस इथल्या शेतीचा आणि आदिवासी विभागाचा विचार केला असता परंपरागत शेती परवडणारी नाही। या ठिकाणचं मुख्य अन्न म्हणजे नागली, भात आणि वरई हे होतं आणि याच्यावर उदरनिर्वाह होणे शक्य नाही आणि म्हणूनसाठी थोडं वेगळं करावं आपण या भावनेतून मग आम्ही आंबा या पिकाकडे वळलो आणि ज्यावेळेस आम्हाला थोडं समजायला लागलं की आंब्यातून पैसा मिळू शकतोय। आंबा लागवड केल्यानंतर गावंडे यांनी फळबागेसाठी कोणत्याही रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर केला नाही। गावंडे यांच्याकडे 2 देशी गायी आहेत। या गायींच्या शेण आणि गोमूत्राचाही वापर त्यांनी केला। नैसर्गिक पद्धतीनं त्यांनी आंब्याची बाग फुलवली आहे। यावर्षी त्यांनी आंबा महोत्सवाचंही आयोजन केलं। पोटभर आंबे खा, त्यानंतर आवडेल तर आंबे विकत घ्या, असं या महोत्सवाचं आकर्षण होतं। आम्ही जी आंबा पीक हे आपल्याला पैसा देणारं पीक ठरू शकतंय, कारण रत्नागिरी, रायगडमध्ये जी आंब्याची शेती आहे तिथलीच सेम तसंच हवामान आणि परिस्थिती, जमीन इथं पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकमध्ये आहे आणि पेठ सुरगाण्यामध्ये एक आंबा हे पीक अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे करतोय आता हे विषमुक्त असेल, याच्यावर पूर्णपणे सेंद्रिय असेल। याला आम्ही गांडूळ खत आणि व्हर्मी वॉश याचाच मॅक्झिमम वापर करतोय आणि त्याच्यामुळे हे पूर्णपणे विषमुक्त हे फळशेती या ठिकाणी आम्ही आता सुरू केलेली आहे। गेल्या 3 वर्षापूर्वी लावलेले आंबे आता आम्हाला उत्पादन द्यायला लागलेले आहेत। या ठिकाणी जे आंबे आमचे उत्पादन झालं ते आमचे बरेचशा मित्रांनी इथं येऊन पोटभर खाऊन आणि विकतही घेऊन गेलेले आहेत। तर अशा पद्धतीचं हे आंब्याची शेती याच्या पुढच्या भविष्यात मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी मी आता हे नवीन 3 एकरचा प्लॉट जो तयार केलेला आहे।
आंबा पिकातून चांगलं उत्पन्न मिळत असल्यानं गावंडे यांनी 3 एकरांमध्ये केसर आंब्याची लागवड केली आहे. 3 एकरमध्ये बहुविविध पिकांचं मॉडेल त्यांनी उभारलंय. 3 एकरमध्ये गावंडे यांनी आंब्यासोबतच पेरू, लिंबू, शेवगाही लावलाय. विविध प्रकारचा प्लॉट आहे. आता त्याच्यामध्ये मी 15x5 वरती आंबा, केशर आंबा मॅक्झिमम आहे. केशर, हापूस, तोतापुरी, लंगडा, राजापुरी या प्रकारचे आंबे लावले आहेत. पण मॅक्झिमम 75% केशर आहे. त्या आंब्याच्या 2 ओळीमध्ये पेरू आहे, लिंबू आहे आणि शेवगा आहे. अशा पद्धतीने 4 पिकं ही फळ पिकं या ठिकाणी घेतलेली आहेत. मधीच्या जागेमध्ये आता ताक टाकलेलं आहे, बेडवरती चवळी टाकलेली आहे, एक तुरीचं बियाणं टोकलेलं आहे, एक मका लावलेला आहे आणि अशा पद्धतीने हे बहुविध पिकाचं मॉडेल या ठिकाणी मी उभं केलेलं आहे. कदाचित भविष्यात यातून आणि हे जे करतोय हे पूर्ण रसायनमुक्त असेल. आंबा महोत्सवाच्या माध्यमातून गावंडे यांनी आंब्याची थेट विक्री केली आहे. त्यामुळे 100 झाडांपासून त्यांनी 40,000 रुपयांचं उत्पन्न मिळवलंय. गावंडे यांना शेतीच्या कामात त्यांच्या पत्नीचीही मोलाची साथ मिळते. आंबा पीक हे नवीनच लागवड आहे आणि 3 वर्ष झाले वयाचे आहे. तरीही मला जवळजवळ 35,000 ते 40,000 रुपये त्याच्यातून उत्पन्न मिळालेलं आहे. आणि आता जी लागवड करेल त्याच्यापासून एकरी 5 ते 6 लाख रुपये उत्पन्नाची हमी ह्या पिकातून मिळू शकते. आणि म्हणून या इस्रायल पद्धतीच्या घन लागवड आंबा पद्धती आणि बहुविध फळ पीक पद्धती या शेतीकडे वळवलं आहे. मी आतापर्यंत जी शेती करत आलो मी त्याच्यामध्ये ही रासायनिक शेती असल्यामुळे जे काही पिकवलं त्याचा तर ताळमेळच बसला नाही. म्हणजे ती घाट्यातच गेलेली आहे. गेल्या वर्षी जवळजवळ 1.5-2 एकर भोपळा होता, भेंडी होती, परंतु मार्केट पुरेसं मिळालं नाही. मातीमोल भावाने विकला आणि मग जे पिकवायचं ते शुद्ध चांगलं पिकवायचं ह्या उद्देशाने ही रासायनिक शेती बंद करणं हे माझ्यासमोरचं आज माझ्या तरी बाकीचे करोत न करोत पण मी स्वतः रासायनिक शेती बंद करणे आणि निसर्गावर आधारित ही कृषी पद्धती अवलंबणे. ही रासायनिक शेती ही शेतकऱ्याला तोट्यात आणणारीच शेती आहे आणि त्याच्यामुळे त्या शेतीपासून थोडं लांब राहण्याचा मी आता प्रयत्न करतोय. मी माझ्या शेतात पूर्णपणे रासायनिक शेतं वापरण्याचं बंद केलेलं आहे. पाणी नसायचं तर बादलीने पाणी घेऊन आणि त्या झाडांना पाणी भरायचे. असं हे पहिल्यापासून म्हणजे त्यांना ते सर्व्हिस करताना पण ती आवड होती. आणि आता जेव्हा रिटायर झाले तेव्हापासून मग ती जास्तच आवड झाली. मग काही बाहेरचे लोकांना सांगायचे का तुम्ही अशा पद्धतीने शेती करा किंवा असं पद्धतीने तुम्ही फल उत्पादन करा, असं म्हणजे त्यांचं नेहमीच हे चालायचं. मग असं करता करता ते आता स्वतःच शेतीमध्ये रमलेत. तुमची कशी मदत असते त्यांना? माझी मग आता ते जे करतील त्यांना सपोर्ट करणे. पेठ तालुक्यातील 70 शेतकऱ्यांचे 2 शेतकरी गट आहेत. या शेतकरी गटामार्फत गावंडे यांनी भात, नागली आणि वरईवर प्रक्रिया करण्याचं ठरवलंय. त्यासोबत शेतकरी कंपनी स्थापन करून आंब्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्पही त्यांना उभारायचा आहे. आम्ही पेठ तालुक्यामध्ये जे सेंद्रिय शेतीचे 2 बचत गट आहेत त्यामध्ये आम्ही जवळजवळ 70-75 शेतकरी आहोत आणि सर्वजण आता सेंद्रिय शेती करतो आहोत. त्या शेतीमधून जे उत्पादन होणार आहे त्याच्यामध्ये भात असेल, नागली असेल, वरई असेल, हे सगळं आम्ही प्रोसेसिंग करून म्हणजे मिलिंग करून, ग्रेडिंग करून, पॅकिंग करून आणि ते विकण्याचं आम्ही भविष्यात प्रयत्न करत आहोत. ह्या शेतकऱ्यांच्या बचत गटांच्या माध्यमातून फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहोत. शासनाची तशी मदत मिळत आहे आणि जर समजा आमची फार्मर्स प्रोड्युसर कंपनी या ठिकाणी स्थापित झाली तर आम्हाला अन्नधान्य, भाजीपाला याच्याबरोबरच आंबा ह्या पिकावरही थोडं पुढं जाऊन फळ प्रक्रिया करून आम्हाला पुढं काही करता येईल का याच्या शोधात आहोत आणि हे काही प्लॅन माझ्या नजरेसमोर आहेत. बऱ्याचशा आमच्या सेंद्रिय शेतीतील शेतकऱ्यांचं सहकार्य आहे, कृषी विभागाचे सहकार्य आहे आणि त्यांच्या माध्यमातून शेतीमध्ये अजून नवीन काही करता येईल यासाठी मी प्रयत्न करतोय. दिवसेंदिवस हवामान बदलामुळे शेतीच्या व्यवसायात तोटा निर्माण झालाय. त्यामुळे गावंडे यांनी नैसर्गिक पद्धतीनं शेती कसण्यास सुरुवात केली. त्याचा त्यांना चांगला फायदाही होतोय. गावंडे यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही हवामान बदलाच्या संकटांना तोंड देणारी शेती पद्धत स्वीकारल्यास त्यांनाही शेतीतून 4 पैसे कमावण्याची संधी मिळेल. जय साबळे, साम टीव्ही, नाशिक.